वळूया पुढील बातमीकडे। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटत नसतानाच सत्ता आल्यास मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला काय असणार याची चर्चा रंगली। तर मुख्यमंत्री पदाबाबत दादांनी शहांना एक नवा प्रस्ताव दिल्याचं म्हटलं जात आहे। मात्र हा प्रस्ताव आहे तरी काय, पाहूया या रिपोर्टमध्ये। दादांना हवं फिरतं मुख्यमंत्रीपद। सीएम पदासाठी दादांची शहांना गट। महायुतीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची मोठी प्रतिष्ठा आहे। दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं म्हटलं जातं। मात्र या मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा रंगली आहे। त्याला कारण ठरलंय अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्रीपद फिरतं ठेवा अशी मागणी। आणि ही मागणी अजित पवार यांनी अमित शहा यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत अमित शहांची बैठक झाली। या बैठकीत अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री पदावर बोट ठेवल्याची चर्चा आहे। तर फिरत्या मुख्यमंत्री पदावरून विरोधकांनी मात्र टीकेची झोड उठवली आहे। कुठल्या तरी एक रायटरला मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहायला सांगावं, त्या नाटकाचं नावच मुख्यमंत्री ठेवावं आणि त्याला फिरता रंगमंच असला पाहिजे। फिरता रंगमंचमध्ये 3 त्याचे हे असतात, स्टेज असतात। तो फिरतो त्यावेळेस सीन बदलत असते आणि मग ज्याला जे सीन पाहिजे त्याने ते पुढे यायचं। काय गंमत चालली आहे राज्यात, म्हणजे सत्तेच्या खुर्चीची ओढ माणसाला किती अस्वस्थ करते हे यातून दिसतंय। मुख्यमंत्रीपद हे संगीत खुर्चीसारखं, थोडक्यात फिरतेपेक्षा संगीत खुर्ची, आज मी उद्या तू परवा तू, ज्याचा त्याचा तो विचार आहे। अजितदादाचा तो विचार आहे, कारण त्यांची इच्छा अशी पूर्ण होत नाही तर अशी ती पूर्ण व्हावी असं त्यांना वाटत असावं। दादांनी फिरत्या मुख्यमंत्री पदाबाबतचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चा सुनील तटकरे यांनी मात्र फेटाळून लावल्या आहेत। पुढे काय मांडणे असं काही कारण नाही। आम्ही सर्वांनी म्हणून एक ठरवलं की 288 जागांच्या वरती महायुती म्हणून लढायचं, निवडणुकीमध्ये यश बहुमत मिळवायचं आणि मग तिन्ही पक्षाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचं देशाचं नेतृत्व एकत्रपणे बसून या संदर्भातला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील। महायुतीत ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाला मुख्यमंत्रीपद असं विधान अजित पवार यांनी केलं होतं। तीच लाईन देवेंद्र फडणवीस यांनीही पुढे नेली। मात्र आता जागा वाटपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदरात कमी जागा पडण्याची शक्यता आहे। असं असल्यानं दादांनी फिरत्या मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे। मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे विधानसभेच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।